केसीसी मॅथ क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 9th क्लास प्रॅक्टिस सेट 2.3 त्यामध्ये 6 क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय। तर आपल्याला ही जे सर्ड आहे ही सर्ड आपल्याला सिम्प्लिफाय करायची सोडवायची आहे। 5√3 प्लस 8√3 तर या दोघांची पहिले बेरीज करून घ्यायची। तर 3 कॉमन आहे त्यामुळे याची बेरीज होते। तर 5 प्लस 8 या दोघांचे कंसामध्ये बेरीज करायचं। 5 प्लस 8 13 3 ला 3 अंडर रूट सेम त्यामुळे जेव्हा सर्ड ही 3 अंडर रूट मध्ये 3 किंवा 3 असेल संख्या कोणतीही संख्या असेल याच्यामध्ये ते जर समान असेल तर त्याची बेरीज आणि वजाबाकी होते। बेरीज होते वजाबाकी होते गुणाकार होते तिन्ही क्रिया होतात पण हे सर्व समान पाहिजे अंडर रूट मधली संख्या समान पाहिजे। त्या प्रकारे फर्स्ट झालं त्यातला। सेकंड आहे 9√5 मायनस 4√5 प्लस 125। आता 9 ला 9 घ्या मायनस 4 ला 4 कंसामध्ये घ्यायचं त्या दोघांची वजाबाकी करायची। 9 मायनस 4 √5 सेम प्लस 125 ची फोड करून घ्या। 125 ची 25 गुणिले 5 125 25 पाचा 600 25 5 125 तसं त्यातला 25 चं स्क्वेअर रूट घेतलं 5 आलं बाहेर। मग आता हे 5 9 मायनस 4 5 आलं √5 प्लस त्याच्यामधला हे 5 बाहेर आलं 5 5 दोघांची बेरीज करायची 5 5 10 आणि अंडर रूट मध्ये 5 ऍज इट इज दोघांनी 10 याची बेरीज होते 5 आणि 5 10। क्वेश्चन थर्ड आहे 7√48 मायनस 27 मायनस √3 तर 48 ची फोड करून घ्यायची। 48 ची फोड 16 × 3 16 3 चा 48 27 ची फोड करून घ्यायची 9 × 3 9 3 चा 27 मायनस √3 सेम ते 16 चं स्क्वेअर रूट काढून घ्या। 16 चं स्क्वेअर रूट बाहेर येते 4 4 × 7 28 अंडर रूट मध्ये 3 इथं 9 चं स्क्वेअर रूट काढून घ्या 3 आलं अंडर रूट मध्ये 3 मायनस √3। आता तिन्ही अंडर रूट मधील संख्या समान झाली त्यामुळे त्याची वजाबाकी होते। तर 28 7 4 चा 28 मायनस 3 इथला 3 आणि मायनस इथं काय नाही म्हणजे 1 इथला 1 28 मायनस 3 मायनस 1 28 मायनस 4 होते 28 मधून 4 गेले 24 आले अंडर रूट 3। नेक्स्ट आहे क्वेश्चन 4 त्यामधलाच अंडर रूट मध्ये 7 मायनस 3/5 अंडर रूट 7 प्लस 2 अंडर रूट 7। आता इथं अंडर रूट मधली संख्या समान आहे फक्त ही संख्या जी आहे ती आपल्याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये दिली आहे तर आपण याला मांडून घ्यायचं। ह्या 7 पैकी 1 आलं मायनस 3/5 पैकी 1 प्लस 2/2 अंडर रूट 7 बाजूला घ्यायचं। आता याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं। 5 ना 1 ला मल्टिप्लाय करायचं 5 1 जा 5 मायनस 3 ला 3 तसं ठेवायचं। या 5 ना अजून 2 ला मल्टिप्लाय करायचं 5 2 जा 10 5 ऍज इट इज खाली राहिलं डिवाइड मध्ये। आता वरच्याची बेरीज करून घ्यायचं 5 प्लस 10 15 मायनस 3 12 येते। मग अंडर रूट 7 5 ला 5 ऍज इट इज उत्तर येते 12/5 अंडर रूट 7। थँक्यू।